मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचं हे अनुग्रहाचं राजकारण आहे। याच्यामध्ये केवळ अन्न सुरक्षा योजनेचा समावेश होत नाही, तर याच्यामध्ये मनरेगा आहे, राजीव गांधी आवास योजना आहे, इंदिरा गांधी आवास योजना आहे। या सर्व योजना ह्या शहरी गरीब आणि ग्रामीण भागातील गरिबांचं संघटन करणाऱ्या एक प्रकारे उपयुक्त योजना आहेत। आणि या मुद्द्यावरती हा मुद्दा खरं तर इतर वेळेस कधीही चर्चेला आला नाही, परंतु आज मुख्यत्वे करून सर्वेच्या रूपामध्ये चर्चेला आलेला आहे। याच्यावरून असं दिसतं की काँग्रेस पक्ष जरी नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत नसला तरी या अनुग्रहाच्या मुद्द्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अजूनही गरिबांशी बांधले गेलेला आहे। आणि गरीब जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 80% पेक्षा जास्त म्हणत असतील की आमची बांधिलकी ह्या योजनांशी संबंधित आहे, तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष हा मोठ्या प्रमाणावरती स्पर्धेत पुन्हा येण्याची दाट शक्यता निर्माण यातून होते। आणि हे गोष्ट अधोरेखित झालेली दिसते या सर्वेच्या माध्यमातून। ही गोष्ट अधोरेखित झालेली दिसते या सर्वेच्या माध्यमातून असं तुम्ही म्हणतायत, पण हे जे सगळं राजकारण आहे हे अनुग्रहाचं राजकारण कितपत तारक ठरेल काँग्रेस पक्षाला येत्या निवडणुकीत आपल्याला दिसणार आहे। पण या योजना राबवण्याचं सगळं जे एकूण काम जे आहे सुवर्ण ते प्रशासन करत असतं, आणि या योजना म्हणून किती यशस्वी व्हाव्या, कशा यशस्वी व्हाव्या हे सगळं प्रशासनाच्या हातामध्ये असतं। नक्कीच त्याबद्दल या काळामध्ये आता तसा फारसा उशीर तसं झालेला नाही अजून, कारण लगेचच त्यानंतर निवडणुका लागल्या, त्यामुळे प्रकाश पवार म्हणतायत कदाचित तसं देखील होऊ शकतं। पण एक ब्रेक आता आपण घेतोय मूड इंडियामध्ये, आणि या नंतर ब्रेक नंतर एका मताचं नेमकं मूल्य काय आहे, एका मताची नेमकी किती किंमत आहे, या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत सुवर्णा। अजित, मूड इंडियाचा नेमका काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यामध्ये वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतले। म्हणजे सरकारनं नवीन आणलेल्या केलेल्या घोषणा, त्याची अंमलबजावणी, सर्वसामान्यांना काय वाटतंय, वेगवेगळ्या स्तरातल्या जनतेचं आपण मत जाणून घेतलं। पण एका मतामुळे नेमका काय फरक पडू शकतो, मतदान हे किती महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच एकेका मतासाठी किंमत ठरवली जात असते किंवा बोली लावली जात असते। नेमकं मताचं काय महत्त्व आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एकेका मतानं निकालावर कसा परिणाम होऊ शकतो हे आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला। तर 76.9% मतदारांना वाटतंय की होय, एका मतानं सुद्धा मोठा बदल घडू शकतो। तर 8.7% मतदारांना वाटतंय की या एका मतानं परिणाम होऊ शकत नाही। मोठी संख्या आहे सुवर्णा, जास्तीत जास्त लोकांना असं वाटतंय की हो, एका मतानं परिणाम होऊ शकतो। माहित नाही 14.4% लोक आहेत फक्त, पण एका मतानं परिणाम होऊ शकतो असं मोठ्या संख्येला वाटतं। प्रकाश जोशी सर आपल्यावर आहेत। जोशी सर, एका मतानं परिणाम होऊ शकतो असं वाटणारे 76% लोक आहेत, मात्र बऱ्याचदा आपण पाहतो खरं तर मागच्या काही निवडणुकात मतदानाचा टक्का वाढलाय, तरुणांचं मतदान यामध्ये जास्त असतं। पण एकीकडे हे असं सर्वेक्षण येत असताना सुद्धा देखील काहीसं दुर्लक्ष मतदानाकडे बऱ्याचदा होतं। या सगळ्याकडे कसं पाहता आपण, याचं विश्लेषण काय कराल? नाही, प्रत्येक मताचं महत्त्व हे निश्चितपणे आहे। आपण आपला जर सर्वे बघितला तर त्यात जवळजवळ 30 ते 40% लोक असं म्हणतात की एक तर त्यांना त्या मताचा परिणाम होत नाही असं वाटतं, म्हणजे ते मतं करतील किंवा करणार नाहीत, आणि उरलेले जे आहेत ते म्हणतात की बाबा आम्हाला माहीत नाही, म्हणजे त्यांचीही कुठेतरी निराशा दिसते। त्यामुळे लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने प्रत्येक मतदार जागृत असला पाहिजे, आणि त्यानं पुढे येऊन मतदान केलं पाहिजे ही सर्वांची इच्छा असते, सर्व पक्षाची, शासनाची, आणि लोकशाहीवर विश्वास असणारा प्रत्येकाची असते। जसं असं की थेंबा थेंबानं तळं साठतं, तळं निर्माण होतं, तसं प्रत्येक मताचं कुठंतरी तुमचं मत जे असेल ते मत मग कसंही असो, म्हणजे तुम्हाला जसं वाटलं की मी जे मत देतोय त्या मतामुळे माझा उमेदवार निवडून येणार नाही असं जर वाटत असेल ते मत त्याला देणं हे महत्त्वाचं असतं। आणि आपण जर बघितलं तर आपल्याला आता सध्या आपल्याकडे आपल्या समोर जे उमेदवार आहेत, जे समजा 7-8 उमेदवार आहेत, त्यातला एकही उमेदवार आपल्या पसंतीचा नाही असं वाटलं तरी आपल्याला यातला कोणीही पसंत नाही आहे अशा प्रकारे नापसंतीचं मतसुद्धा नोंदवण्याची आता आपल्याला सोय झालेली आहे। याचा अर्थ असं की प्रत्येकाने मत हे निश्चितपणे दिलं पाहिजे। आणि एकदा आपण निवडून दिल्यानंतर गेल्यानंतर जर बघितलं तर सरकार स्थापन करताना सुद्धा एका मताची किंमत फार महत्त्वाची असते। एका मताची किंमत खरं तर आपण असं म्हणतो की
नापास झालेल्या विद्यार्थ्याला एका मार्काची किंमत आणि अगदी काठावरती बहुमत न मिळाल्यानं पडलेल्या सरकारच्या प्रमुखाला त्या एका मताची किंमत विचारावा असं आपण म्हणतो. प्रकाश पवार सर आपल्याबरोबर. प्रकाश पवार सर, आपण बघितलं की 76% लोकांना वाटतंय एका मतानं फरक पडू शकतो. मात्र या एका मताच्या किमतीचा विचार लोकांना आहे, पण तरी देखील बहुतांश ठिकाणी आपण बघतो की मतदानाच्या बद्दल निरुत्साह दिसतो. लोक मतदान करायला येत नाहीत, असं एक चित्र. आणि हे एकीकडे एक चित्र. याचं विश्लेषण कसं कराल? मतदानाच्या बद्दलचे 2-3 गोष्टी दिसतात. एक म्हणजे अगोदर लोकांना आपल्या स्वतःच्या मताच्या परिणामाबद्दलची जाणीव नव्हती, ती जाणीव झालेली आहे आणि तुमची आकडेवारी ही एका अर्थाने त्याच्याबद्दल बोलकी दिसते. दुसरा मुद्दा तुम्ही विचारला की लोक मतदानाला येत नाहीत, तर त्याच्याबद्दलचं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणादाखल तुम्ही ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणावरती लोक मतदानाला जातात आणि आकडेवारी खूप उंचावताना दिसते. तोच मुद्दा झोपडपट्ट्यांमध्ये किंवा शहरी गरिबांमध्ये सुद्धा मतदानाला जाण्याची आकडेवारी खूप मोठी असते. आणि त्यानंतर जे श्रीमंतीचा एक ओघ निर्माण होतो, त्या श्रीमंत वस्त्यांमध्ये मात्र मतदानाचं प्रमाण जरा कमी होताना दिसतं. परंतु एकूणच हे मतदानाचं प्रमाण जर श्रीमंत वस्त्यांमध्ये कमी होतं आणि गरिबांमध्ये जास्त असतं, तर गरिबांना या लोकशाहीबद्दलची एक आत्मीयता आहे आणि गरीब लोक हे या लोकशाहीशी जोडले गेलेले आहेत. खेड्यातले लोक ह्या लोकशाहीशी जोडले गेलेले आहेत. हे आपल्याला मतदानाच्या प्रक्रियेवरून दिसून येतं, मतदानाच्या क्षमतेच्या जाणीवेमधून सुद्धा दिसून येतं. नक्कीच. आणि म्हणून आपण आवाहन करूयात की आता या मूड इंडियामधून देखील इंडियाचा मूड यावेळेला भरपूर मतदान करण्याचा आहे, पण सगळ्यांनी मतदानाला सुवर्ण बाहेर निघावं याचं आवाहन पुन्हा एकदा. बरोबर आहे, कारण गेल्या वेळी आठवत असेल साधारण 58% फक्त मतदान झालं होतं. त्यामुळे वीकेंड म्हणून किंवा सुट्टीचा दिवस म्हणून मतदानाच्या दिवशी न पाहता गंभीरपणे आपला मतदानाचा हक्क बजावायला हवा. पण आपण पाहतो अजित, जेव्हा एखाद्याला आपण मत देतो तर बरेचदा आपण विचार करतो की हा माझा जातीचा उमेदवार आहे किंवा हा माझ्या गावचा उमेदवार शिकलेला आहे किंवा हा चांगला आहे, असे एक वर्गीकरण आपण कायम करतो. सुवर्ण, या सगळ्या वर्गीकरणाला आपण कसं पाहतो नेमकं? सुवर्ण, कसं आपण सर्वेक्षण केलंय त्यावर आपण एक नजर टाकू. कसं सर्वेक्षण केलंय हे आपण पहा. नेमकं कोणत्या आधारावर तुम्ही मतदान कराल असं आम्ही प्रेक्षकांना विचारलं. त्यावेळी मतदारांनी आम्हाला सांगितलं की योग्यता पाहून आम्ही मतदान करतो. 66.8% मतदारांनी योग्यता पाहून मतदान करू असं म्हटलं, तर 2.3% मतदारांनी जातीनिहाय किंवा धर्मनिहाय मतदान करू असं मत व्यक्त केलं. तर पक्षनिहाय मतदान करण्याची टक्केवारी ही भारतामध्ये सुद्धा जास्त आहे आणि ती अर्थातच सर्वेक्षणात दिसतेय. 22.7% मतदार पक्षनिहाय मतदान करू असं मत देत आहेत, तर माहीत नाही असं म्हणणारे मतदार 8.2% आहेत. पण या सर्वेक्षणात असं दिसत असलं तरी सुवर्ण, आपण बघतो की जातीच्या धर्माच्या आधारावरती राजकीय पक्षही तिकीट वाटप करतात आणि मतदार देखील मतदानाला जाताना जातीच्या उमेदवाराला मी मतदान करणार असं सांगतात किंवा तसं चित्र आपल्याला दिसतं. हाही एक विरोधाभास लक्षात घ्यायला आपल्याला. बरोबर आहे. पण आता या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत अजित, ते सुद्धा आपण पाहूयात. महागाई हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत आहे. 38.9% मतदारांना महागाई या मुद्द्यावरती निवडणूक होईल असं वाटतंय, तर 14.3% मतदारांना भ्रष्टाचार या मुद्द्यावरती निवडणूक होईल असं वाटतंय, तर 12.8% मतदार या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारी आहे हा महत्त्वाचा मुद्दा मांडतायत. आर्थिक विकास 11.8% लोकांना आर्थिक विकास झाला पाहिजे असं वाटतं किंवा आर्थिक विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं वाटतं. आपण पाहिलं की या सर्वेमध्ये पक्षनिहाय मतदान करण्याची टक्केवारी ही सर्वाधिक आढळून आली आहे. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्रकाश बाळ जोशी आणि प्रकाश पवार हे दोन्ही पाहुणे आहेत आपल्याबरोबर. आपण सुरुवातीला प्रकाश जोशींकडे जाऊयात. सर, आपण पाहतोय पक्षनिहाय मतदान करण्याचा जो ट्रेंड आहे तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. पक्षाच्या आधारावरती मतदानाची प्रक्रिया ही पूर्वापार चालत आली आहे का? पक्ष कोणता आहे, त्याची धोरणं काय हे बघून मतदान करणारे जास्त मतदार आपल्याला दिसून येतील आणि ते लोकशाही प्रक्रियेला पोषक असेच आहेत. कारण आपण जर केवळ मतदार त्याची योग्यता काय किंवा तो चांगला आहे की नाही हे बघून जर मतदान केलं तर शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने आपली शासकीय यंत्रणा चालते, ज्या पद्धतीने आपली लोकसभा राज्यसभा चालते, तर त्या ठिकाणी पक्षाची धोरणं काय महत्त्वाची असतात.
एखाद्या विषयावर जर पक्षानं काही धोरण घेतलं तर त्याच धोरणाला पाठिंबा त्या पक्षाच्या सदस्यांनी द्यावा लागतो आणि त्यासाठी व्हीपसुद्धा काढण्यात येतो. त्यामुळे मतदार जेव्हा मतदान करायला जातात तर त्यावेळेस केवळ त्या उमेदवाराकडे न बघता पक्ष काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि त्याचा आजपर्यंतचा अनुभव काय आहे, आतापर्यंत त्यांनी कशाप्रकारे निर्णय घेतलेले आहेत, कुठे त्यांच्या चुका झालेल्या आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांनी देशापुढे येणाऱ्या आर्थिक म्हणा किंवा सीमेच्या पलीकडून आलेली आव्हानं म्हणा कशाप्रकारे परत केलेली आहेत किंवा कशाप्रकारे देशाचे हित त्याचं रक्षण केलेलं आहे हे बघून मतदार हे मत देत असतात. आणि मला असं वाटतं की पक्षाकडे बघून मत देणं, पक्ष म्हणा किंवा पक्षाबरोबर ज्या काही आघाड्या आहेत त्या आघाड्यांची काय मत आहे, कारण शेवटी ते सुद्धा मिनिमम कॉमन प्रोग्राम करतात. म्हणजे कमीत कमी कुठले मुद्दे घेऊन आपण पुढे येणार आहोत आणि काय कार्यक्रम करणार आहोत हे सुद्धा स्पष्ट करतात आणि त्याच्याकडे बघूनच शेवटी मतदार जो आहे तो मतं देत असतो. बरोबर आहे. मतदार राजा जो आहे तो पक्ष तर पाहत असतो, पण त्याचबरोबर इतर काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा यापूर्वी काय नेमका ट्रेंड राहिलेला आहे या सगळ्या बाबी तो जाणून घेत असतो. अजित, आपण पाहतोय देशाचा मूड काय आहे, कशा प्रकारे मतदान जे आहे ते मतदार राजा करतोय, तो मतदान करताना नेमका काय विचार करतो हे सगळं आपण या सर्वेमधनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा आता देशाचा मूड काय चर्चा आपण करतोय. मूड इंडियामध्ये भाकरी फिरवली नाही तर ती करपते असं म्हणतात. या सरकारच्या बद्दल 16वी लोकसभा निवडली जात असताना सरकारच्या रथाचा सारथी बदलणं जनतेला आवश्यक वाटतंय का? काय नेमका देशाचा मूड आहे याबद्दल देखील आम्ही जाणून घेतलंय. काय म्हणतोय इंडियाचा मूड ते आपण पाहणार आहोत. केंद्रात सरकार बदलणं गरजेचं आहे का असं वाटतंय का लोकांना ते आम्ही जाणून घेतलं. 62.1% लोकांना वाटतंय हो, भाकरी फिरवली जाणं गरजेचं आहे. तर 15.4% मतदारांना सरकार बदलणं गरजेचं नाही असं वाटतंय. माहिती नाही म्हणतायत 22.5% लोक, पण एकूण आपण जर बघितलं तर जास्त लोकांना असं वाटतंय की ही भाकरी फिरवली गेली पाहिजे. आपल्याबरोबर प्रकाश पवार आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहतोय बहुतांश मतदारांना ही भाकरी फिरवली जाणं महत्वाचं वाटतंय. रागा विरुद्ध नमो हा संघर्ष आपण पाहतोय. नेमकं सरकार बदलेल का? काय आहे इंडियाचा मूड? सरकार बदलण्याची शक्यतेसारखे वातावरण भारतामध्ये आहे. याचं एक कारण आहे की मनमोहन सिंग यांनी जी पॉलिसी ठरवली होती त्या पॉलिसीचा एक संपूर्ण भारतावरती मोठा परिणाम झालेला आहे. या पॉलिसीमधून एक ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये उत्पन्न वाढलेला वर्ग तयार झालेला आहे आणि हा जो उत्पन्न वाढलेला वर्ग तयार झालेला आहे त्याला असं वाटतं की मनमोहन सिंग किंवा त्यांच्यासारख्या व्यक्तींनी लीडरशिप करण्यापेक्षा किंवा नेतृत्व करण्यापेक्षा मी स्वतः निवडून येईल, मी स्वतः लीडरशिप करू शकेल अशा प्रकारचा एक तरुण वर्ग ग्रामीण भागात देखील आहे आणि शहरी भागात देखील आहे. याच्यामुळं हा वर्ग कोणीकडे जाईल याच्यावरती बराचसा निकाल अवलंबून आहे. दुसरा मुद्दा आहे की हा वर्ग बीजेपीकडे जाईल का हेही सांगता येत नाही. हा वर्ग मध्येच कुठंतरी दुसरीकडे सुद्धा जाऊ शकतो. याचं कारण या अगोदर तुम्ही जी आकडेवारी प्रेझेंट केली त्या आकडेवारीमध्ये पक्षांवरती विश्वास ठेवणारे फक्त 22% आहेत, परंतु 77% लोकांना पक्षाच्या बाहेर जावंसं वाटतं. आणि असं जर असेल तर लायकीचा उमेदवार म्हणजेच लायकी कोणाची, तर प्रश्न असा निर्माण होतो की मग ती पात्रता ही जातीतली सुद्धा असू शकते, कदाचित ती एका अर्थाने धर्मातली सुद्धा असू शकते, उच्च जातीतली असू शकते, कुशल प्रशासन चालवण्यातले असू शकते. या सर्व मुद्द्यांवर असं दिसायला लागतं की निवडणुकीचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने काय लागण्याची शक्यता नाही, तो काँग्रेसच्या विरोधातच जाईल आणि त्याला पुरावा म्हणून तुमची आकडेवारी पुन्हा दिसून येते. 62.1% लोक असं म्हणतात की भाकरी फिरवण्याची गरज आहे. आपल्याबरोबर प्रकाश जोशी सर देखील आहेत. जोशी सर, अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर कायम सत्ताधाऱ्यांना भीती असते या फॅक्टरची. 62.1% फार मोठी ही जनसंख्या आहे किंवा फार फार मोठी ही संख्या आहे या पोलमधली. काय अंदाज आहे आपला? काय वाटतं आपल्याला? देशाचा मूड काय सांगतो? आपल्या पाहणीचे जे निष्कर्ष आपण आता सांगितलेत त्यावरून असं दिसतंय की फार मोठ्या प्रमाणावर
मतदार असं आहे की त्यांना असं वाटतं की बदल झाला पाहिजे. परंतु मला असं वाटत नाही की अजून, कारण निवडणुकीला तसा वेळ आहे त्यामुळे, आणि त्याचप्रमाणे कुठलंही मत न ठरवल्याचं मतं लोक जास्त आहेत. आपण जर बघितलं तर सर्व राजकीय पक्ष एकत्र केले, त्यांचे सर्व समर्थक एकत्र केले, तरी ते फक्त लोकसंख्येच्या मतदारांच्या 40% होतात. उरलेले 60% जे मतदार असतात त्यांना कुठल्याही पक्षाशी देणं घेणं नसतं किंवा त्यांची कुठे बांधिलकी नसते किंवा जवळीक नसते. हा 60% मतदार जो असतो तो त्या वेळेचं जे वातावरण असेल, त्याला जे पटतं किंवा त्याला जे वाटतं, तो जे ठरवतो, त्याच्यावर जे निकाल असतात ते अवलंबून असतात. त्यामुळे राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि प्रचाराच्या रणधुमाळीत एक वातावरण निर्मिती करत असतो. परंतु त्या पलीकडे हा जो मोठ्या प्रमाणावर अनडिसायडेड वोटर्स असतो, तो शेवटी कशा प्रकारे त्याचं मत बनवतो, तो मग बदलाच्या बाजूने झुकतो का आहे तेच ठीक आहे म्हणतो, याच्यावर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते कशा प्रकारे निकाल येतील हे अवलंबून आहे. परंतु आजचा मूड जर बघितला आपल्या सर्वेप्रमाणे तर तो मूड बदलाचा आहे असं निश्चितपणे दिसतं. परंतु ते जरी आपण मान्य केलं तरी आपल्या देशात इतकी विविधता आहेत, इतके राज्य आहेत, प्रत्येक, त्याचबरोबर रिजनल पार्टीजसुद्धा फार मोठ्या प्रमाणात, जसं मग पश्चिम बंगाल घेतलं, तामिळनाडू घेतलं, तर अशा ठिकाणी तिथले पक्ष आहेत. तर त्यामुळे कशा प्रकारे निर्णय बाहेर येतात हे बघणं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि जसं म्हणताय आपण जोशी सर की 60% मतदार असा असतो ज्याला कुठल्याही राजकीय विचारधारेशी बांधिलकी नसते, तो नेमका शेवटच्या क्षणी कुठे झुकणार यावरती सगळं काय अवलंबून असतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.